नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील कलम 12 या कलमाचा अनुच्छेदाचा आर्टिकलचा सविस्तर माहिती मिळवणार आहोत, आढावा घेणार आहोत. ओके, आपण एक अशी सिरीज सुरू करतो आहे की मूलभूत हक्कांचे सविस्तरपणे माहिती मिळवण्यासाठी आपण एक सिरीज सुरू करतो आहे. तर प्रत्येक व्हिडिओजमध्ये प्रत्येक कलमाचं सविस्तर माहिती दिलेली असेल. एकूण फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्कांमध्ये कलम 12 अनुच्छेद 12 ते 35 मध्ये हे सगळे मूलभूत हक्क समाविष्ट केलेले आहेत, त्यांची चर्चा केलेली आहे. तर आपण प्रत्येक कलम सविस्तरपणे हाताळणार आहोत, त्याचा आढावा घेणार आहोत. तर आज आपण आर्टिकल 12 अनुच्छेद 12 संविधानातील कलम 12 राज्य ही संकल्पना काय, राज्य कुणास म्हणावे, राज्य ह्या संज्ञेमध्ये कोणते कोणते घटक येतात, कोणत्या संस्था येतात, राज्य ह्या संकल्पनेवरती हे कलम भाष्य करत असते. भारत संविधानातील भाग 3 फंडामेंटल राईट्समध्ये राज्य या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्या अर्थाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ह्या राज्य या शब्दामध्ये, या घटकामध्ये कोणते कोणते संस्था येतात ते सांगितलेलं आहे. भारत सरकार व संसद, प्रत्येक राज्याचे सरकार, राज्य विधानमंडळ तसेच भारताच्या सीमेत किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली सर्व स्थानिक प्राधिकरणे किंवा अन्य प्राधिकरणे येतात. राज्य या संकल्पना कोणते घटक मोडतात, ते भारत सरकार येते, तसेच संसद येते, तसेच प्रत्येक राज्याचे सरकार येतात, राज्य विधानमंडळे येतात, त्यांना राज्य म्हटलं जाईल. तसेच भारताच्या सीमेत किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली ज्या सर्व स्थानिक प्राधिकरणे किंवा अन्य प्राधिकरणे कार्यरत आहेत अशा संस्थांना राज्य म्हणण्यात येईल. कलम 12चं उद्दिष्ट काय आहे, तर कलम 12 हे संविधानातील मूलभूत हक्कांचे केंद्रबिंदू आहे असं मानलं जातं. ओके, ज्यावेळी तुम्हाला राज्य ही संकल्पना कळते, राज्य ह्या संकल्पनेमध्ये कोणते कोणते संस्था येतात हे कळल्यानंतर जर तुमच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर तुम्ही त्या राज्याच्या विरोधात दाद मागू शकता, न्यायालयात जाऊन दाद मागू शकता. ओके, म्हणून मूलभूत हक्क राज्याविरुद्ध लागू असतात. काय मूलभूत हक्क हे राज्याविरोधात, जर राज्य तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊन त्या राज्याच्या विरोधात दाद मागू शकता. म्हणून राज्य ही संकल्पना स्पष्ट होणे फार गरजेचे आहे. कुणास राज्य म्हणावे हे समजणे फार गरजेचे आहे. म्हणजे राज्य कोण हे ठरवण्यासाठी कलम 12 हे मार्गदर्शन करत असते. त्यामुळे राज्य सरकार, केंद्रीय सरकार, स्थानिक संस्था आणि काही अर्धशासकीय संस्था ह्या सर्वांवर मूलभूत हक्कांचे बंधन लागू होतं. एकदा का तुम्हाला राज्य हे कळलं तर तुम्हाला त्या राज्य ही संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर जे मूलभूत हक्कांचे उल्लंघन जे होते ते बंधनं जी आहेत ती ह्या सर्व राज्य ह्या संज्ञेवरती लागू होते. म्हणून राज्य हे समजणं फार गरजेचं आहे. ह्या घटकाचे स्पष्टीकरण असे देता येईल की यामध्ये केंद्रीय सरकारी सत्ता, जे केंद्रीय सरकारी सत्ता, कार्यकारी सत्ता आहेत, तसेच संसद, लोकसभा, राज्यसभा येतात. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटक येतात, ते केंद्रीय कार्यकारी सत्ता येते, संसद येतात, संसदमध्ये लोकसभा, राज्यसभा ह्या देखील येतात. म्हणजे केंद्र शासकाने केलेली कोणतीही कृती जर मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असेल तर नागरिक थेट न्यायालयात जाऊ शकतो, दाद मागू शकतो, न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. म्हणजे जर जी केंद्र शासनाने केलेली कोणतीही कृती जर आपल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असेल तर आपण नागरिक थेट न्यायालयात जाऊन त्या झालेल्या उल्लंघनाच्या विरोधात दाद मागू शकतो, न्याय मागू शकतो. तसेच प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य विधानमंडळाद्वारे केलेली कृती या परिभाषेत मोडते. या परिभाषेत आणखी काय काय मोडतं, तर राज्याच्या मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राज्य विधानमंडळाद्वारे केलेली कृती देखील या परिभाषेत मोडते. आता लोकल अथॉरिटीज म्हणजे काय, तर लोकल अथॉरिटीज कोणत्या आहेत, त्या राज्यामध्ये मोडतात का हे पाहूया. नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, बंदर प्राधिकरण, पोर्ट ट्रस्ट ह्या देखील राज्यसंस्थेमध्ये मोडतात, राज्य ह्या संज्ञेमध्ये मोडतात. या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वरूपात काम करतात. म्हणून राज्य ह्या संज्ञेमध्ये, या संकल्पनेमध्ये ह्याही संस्था मोडत असतात, समाविष्ट होतात. आता अदर अथॉरिटीज हा जरा
विवादित आणि महत्त्वाचा भाग आहे. तो जरा समजण्यास कठीण होतो. तो नेमका राज्यामध्ये मोडतो की नाही, कशा प्रकारे मोडतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. यात अशा संस्था येतात ज्या सरकारकडून अदर अथॉरिटीज, अन्य प्राधिकरणे या संज्ञेमध्ये, ह्या संकल्पनेमध्ये अशा संस्था येतात ज्या सरकारकडून नियंत्रित आहेत, वित्तपुरवठा केल्या जातात किंवा सरकारचे कार्य पाडत असतात, कार्य पार पाडणाऱ्या असतात. या अशा ज्या संस्था असतात त्यांना राज्य असं म्हटलेलं आहे. अदर अथॉरिटीज थोडंसं विवादित आहे, कारण की तो समजण्यास थोडासा कठीण जातं. आणि म्हणून हा महत्त्वाचा भाग ठरतो की अशा कोणत्या संस्था आहेत ज्यांना आपण राज्य म्हणून समजू शकतो. तर अशा संस्था असतात ज्या सरकारकडून नियंत्रित असतात, पण ते पूर्णपणे सरकारी नसतात, पण सरकारचं नियंत्रण त्याच्यावर असतं. सरकार त्या संस्थेला वित्तपुरवठा करत असते. ओके. तसंच सरकारचे ते कार्य पार पाडत असतात, एजन्सीज म्हणून काम करत असतात. त्या अशा संस्था देखील अदर अथॉरिटीजमध्ये येतात, म्हणून ते राज्य म्हणून त्यांची गणना होते. तर ह्या अदर अथॉरिटीजमध्ये काही खटले न्यायालयात आले होते आणि ह्या अथॉरिटीज नेमका प्राधिकरण राज्य आहेत की नाही, ह्या खटल्यांच्या निर्णयांद्वारे ते सिद्ध झालेलं आहे. तर पहिला खटला असा होता की काही महत्त्वाचे न्यायनिर्णय दिलेले आहेत अदर अथॉरिटीजवरती. युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास व शांताबाई वर्सेस शांताबाई 1954 खटला आला होता मद्रास हायकोर्टमध्ये. तर न्यायालयाने इज्युडिशम जनरिस हे तत्त्व वापरले आणि अदर अथॉरिटीज म्हणजे फक्त त्या स्वरूपाच्या संस्था ज्या सरकारी प्रकारच्या आहेत असं सांगितलं होतं. म्हणजे फक्त शासनच नव्हे तर शासनाच्या सारख्या कार्यप्रणालीच्या संस्था देखील राज्य म्हणून समजण्यात येतील, मानल्या जातील. ते ह्याच्यामध्ये काय झालं होतं, इज्युडिशम जनरिस ह्या तत्त्वाचा वापर करून सांगितलं होतं की अदर अथॉरिटीज म्हणजे फक्त अशा स्वरूपाच्या संस्था ज्या सरकारी प्रकारच्या आहेत, म्हणजे जे सरकारसारखे कार्यरत आहेत, पब्लिकली कार्य करतात, त्या संस्था देखील राज्य म्हणून मानण्यात येतील. मग फक्त शासनच नव्हे तर शासनाच्या सारख्या कार्यप्रणालीच्या संस्था देखील राज्य मानण्यात येतील. पुढे राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि मोहन वर्सेस मोहनलाल 1967 मध्ये हा खटला आला होता. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच असे स्पष्ट केले की अदर अथॉरिटीजमध्ये अशा संस्था येतात ज्या कायदा करून स्थापन केल्या गेल्या आहेत आणि ज्यांना कायद्याने काही सार्वजनिक कर्तव्य दिलेली आहेत. म्हणजे ह्या खटल्यामध्ये काय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की की अशा अन्य प्राधिकरणं किंवा अदर अथॉरिटीज अशा संस्था असतात जे कायदा करून त्यांना स्थापन केलेलं असतं आणि त्यांच्यावर त्या कायद्याने काही सार्वजनिक कर्तव्य त्यांना दिलेली असतात, सार्वजनिक कर्तव्य ते पार पाडत असतात. त्या अशा संस्था देखील राज्य म्हणून समजण्यात येतील. म्हणून पण निर्णय असा देण्यात आला की राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे सार्वजनिक कर्तव्य आणि ते कायद्याने स्थापन केलेली संस्था आहे. म्हणून राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे राज्य स्टेट म्हणून मध्ये मोडते. म्हणून कलम 12ची व्याप्ती ह्या न्यायनिर्णयाने कलम 12ची व्याप्ती वाढवलेली दिसून येते. तिसरा खटला सुखदेव सिंग व भगतराम 1975 सुप्रीम कोर्ट न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की ONGC, LIC, IFCI सारख्या सरकारी नियंत्रणाखाली सार्वजनिक उपक्रमांना, पब्लिक कॉर्पोरेशनला राज्य मानले जाईल. आता ह्या खटल्यामध्ये काय झालेलं आहे की कोणत्या अशा संस्था ज्या सरकारी नियंत्रणाखाली सार्वजनिक उपक्रमांना कार्यरत आहेत अशा संस्थांना देखील राज्य मानले जाईल असं ह्या न्यायनिर्णयामध्ये देण्यात आलं. म्हणजेच ONGC, LIC, IFCI ह्या देखील राज्य म्हणून मानण्यात येतील, कारण या संस्था सरकारद्वारे निर्माण झालेल्या आहेत, सार्वजनिक निधीवर चालतात आणि सार्वजनिक कर्तव्य पार पाडत असतात. म्हणून ह्या संस्था देखील राज्य या संज्ञेमध्ये मोडल्या जातील, समाविष्ट आहेत. ओके. पुढे RD शेट्टी वर्सेस इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया 1979 सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाने इन्स्ट्रुमेंटॅलिटी और एजन्सी टेस्ट मानला. जर एखादी संस्था सरकारच्या नियंत्रणाखाली असेल, निधी सरकारकडून मिळत असेल आणि सार्वजनिक कार्य करत असेल तर ती संस्था राज्य मानली जाईल. म्हणजे ह्या अगोदरचा आपण निर्णय पाहिला की सुखदेव सिंग वर्सेस भगतराम, त्याचाच इथे पुढे हे पुनरावलोकन झालेलं आहे. तर म्हणजे ज्या संस्था सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत,
सरकारकडून निधी मिळत आहेत, सार्वजनिक कार्य करत आहेत, तर अशा संस्था राज्य मानले जातील. म्हणून इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी हे राज्य ह्या संज्ञेमध्ये समाविष्ट आहेत. आता ह्या निर्णयामुळे अदर अथॉरिटीजचा परिघ आणखी विस्तारित झालेला दिसून येतो. पुढे आहे अजय हसिया वर्सेस खालिद मुजीब 1981 सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाने RD शेट्टी प्रकरणातील तत्त्वे अधिक स्पष्ट करून सांगितले की राज्य ओळखण्यासाठी काही निकष ठरवले गेले. तर ह्या निर्णयामध्ये जे RD शेट्टी प्रकरणातील जे तत्त्वे होते त्यांचा अधिक स्पष्ट करून सांगितले की राज्य ओळखण्यासाठी काही निकषच ठरवले गेले आहेत. ती ओळख निकष म्हणजे काय आहेत? तर टेस्ट फॉर स्टेट अंडर आर्टिकल 12. संस्थेचे संपूर्ण निधीकरण सरकारकडून होते का? ते राज्य ठरवण्यासाठी जे निकष आहेत ती कोणती आहेत? ते संस्थेचे संपूर्ण निधीकरण सरकारकडून होते का? सरकारचा नियंत्रण व देखरेख प्रचंड आहे का? संस्थेची कार्य सार्वजनिक स्वरूपाची आहेत का? ती संस्था सरकारचा पर्याय म्हणून कार्यरत आहे का? ती संस्था कायद्याद्वारे स्थापन केलेली आहे का? या सर्व निकषांची पूर्तता होत असेल तर ती संस्था राज्य म्हणून मानली जाईल. तर जम्मू काश्मीर रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज हे राज्य ह्या संज्ञेमध्ये राज्य म्हणून ती मानली गेली. पुढचा खटला आहे की प्रदीप कुमार बिश्वास वर्सेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी 2002 सुप्रीम कोर्ट. ह्या खटल्यामध्ये एकूण 7 जज बेंच होती. त्या 7 जज बेंचने हा निर्णय दिला होता. न्यायालयाने ठरवले की जर सरकारचा डीप अँड पर्सेसिव्ह कंट्रोल असेल, सखोल आणि सर्वव्यापी नियंत्रण असेल संस्थेवर, तर ती संस्था राज्य म्हणून मानण्यात येईल. तर निकाल असा आला की CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ही संस्था राज्य म्हणून मानण्यात आली. पुढचा खटला आहे की झी टेलिफिल्म लिमिटेड वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2005 सुप्रीम कोर्ट. ह्या खटल्यामध्ये एकूण 5 जजची बेंच होती. तर असा निर्णय देण्यात आला की प्रश्न असा होता की BCCI बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया हे राज्य आहे की नाही, ही संस्था राज्य आहे की नाही असा प्रश्न होता. तर असा निर्णय दिला आला की नाही, BCCI हे राज्य म्हणून नाही, कारण ह्या संस्थेवरती सरकारचा त्यावर संपूर्ण नियंत्रण नाही आहे आणि सरकारकडून त्यास निधीही पुरवला जात नाही आहे आणि ती सरकारचे काही असे कार्यही पार पाडत नाही, म्हणून BCCI हे राज्य नाही आहे. याचं महत्त्व आहे की जर संस्था सरकारकडून पूर्णतः नियंत्रण नसली तरी ती राज्य म्हणून मानली जाणार नाही. मात्र न्यायालयाने असे सांगितले की जर संस्था सार्वजनिक कार्य पब्लिक फंक्शन करत असेल तर ती आर्टिकल 226 अंतर्गत रिट ज्युरिडिक्शनला लागू होऊ शकते. मग ह्याबरोबर मानली जाणार नाही, राज्य म्हणून मानली जाणार नाही. पण पुढे त्यांनी स्पष्ट केलं न्यायालयाने सांगितलं की जर संस्था सार्वजनिक कार्य करत असेल, पब्लिक फंक्शन करत असेल, तर ती आर्टिकल 200 अंतर्गत रिट ज्युरिडिक्शनला लागू होऊ शकते. तर संक्षेपपणे राज्य ओळखण्यासाठी काही निकष आहेत. ती काय राज्य ओळखण्यासाठी ती निकष कोणती आहेत? तर कायद्याद्वारे स्थापन केलेली संस्था असावी, सरकारकडून संपूर्ण किंवा बहुतेक निधी दिलेला असावा, सरकारकडून प्रशासनिक नियंत्रण असावं, सार्वजनिक कार्य करणारी असावी, सरकारची पर्यायी संस्था म्हणून कार्यरत असावी. तर हे जर निकषांची पूर्तता होत असेल तर ते संस्था राज्य म्हणून मानण्यात येईल. कलम 12चे महत्त्व की मूलभूत हक्कांची मर्यादा निश्चित करते, राज्य कोणावर लागू होते हे सांगते, राज्य ही संकल्पना कोणावर लागू होते हे सांगते, नागरिकांना त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास कोणाविरुद्ध कारवाई करता येईल हे ठरवते, स्टेट ॲक्शन डॉक्ट्रिन लागू करते. राज्य म्हणजे केवळ सरकार नव्हे तर सरकारदृश्य संस्था देखील राज्य होत. त्याचा निष्कर्ष असा आहे की कलम 12 हे मूलभूत हक्कांचे प्रवेशद्वार आहे. या कलमामुळे कोणत्या संस्था राज्य म्हणून धरल्या जातील हे ठरते आणि त्यामुळे त्या संस्थांवर फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्कांचं बंधन लागू होते. म्हणून तुम्हाला राज्य ही संकल्पना स्पष्ट होणे गरजेचं आहे. कुणाला राज्य म्हणावे, कुणाला म्हणू नये हे समजणं फार गरजेचं आहे. आजच्या काळात सार्वजनिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत, जसे की सार्वजनिक बँका, विद्यापीठे, सरकारी महामंडळे. ह्या सर्व संस्था अशा संस्था ज्या सरकार नियंत्रणाखाली आहेत, सरकारच्या निधीवरून चालतात, सरकारचे कार्य पार पाडतात, सार्वजनिक कार्य करतात, अशा सगळ्या संस्थांना राज्य म्हणून गणल्या जातील.
मित्रांनो, आज आपण राज्य ही संकल्पना व्यवस्थितपणे समजून गेल्या. संविधानात राज्य म्हणजे काय, कुणाला राज्य म्हणावे, कुणाला नाही म्हणावे, ह्या गोष्टीचा आपण सविस्तर ह्या कलमाचा कलम 12 ह्या कलमाचा राज्य सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कलमाचा विचार करूया, अभ्यास करूया. धन्यवाद.